जियो रायटेक कंपनी के मालिक के मिश्रा साहब जी हैप्पी बर्थडे। पनवेल साहब जी ने 63 साल पार करके स्कूल के बच्चों को स्कूल बैग कर बच्चों के साथ अपना मनाया हैप्पी बर्थडे। दूरशत स्कूल, तुरमार ठाकुरवाड़ी स्कूल, तुकसल गांव स्कूल में जाकर केक काटकर बच्चों को बांट दिया। उसके बाद सबको स्कूल बैग देकर अपना आनंद मनाया। सब स्कूल में सब टीचर ने विद्यार्थियों ने साहब जी का धूमधड़ाका में स्वागत किया, गुलाब का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। सब टीचर ने विद्यार्थियों ने शुक्रिया अदा किया। हैप्पी बर्थडे साहब जी, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। हैप्पी बर्थडे डू यू। कार्यक्रम के लिए जियो रायटेक कंपनी के मालिक के मिश्रा साहब, परिवार, कंपनी के कर्मचारी, शिक्षक, सब विद्यार्थी उपस्थित थे। धन्यवाद साहेब, आप जियो हजारों साल। स्वतः श्री केदारनाथ मिश्रा साहेब, स्वतः मालक आणि त्यांचे चिरंजीव नवज्योतजी मिश्रा साहेब हे त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी काही सामाजिक उपक्रम हे करत असतात आणि आपल्या भागातील दुर्शेत असू द्या, बोरीमाळ असू द्या, चिंबोड, सुरमाळ, कुसई अशा शाळांमध्ये विविध कार्यक्रम हे सामाजिक कार्यक्रम घेत असतात। मागील वर्षी देखील त्यांनी मागील 1-2 वर्षामध्ये त्यांनी अनेक उपक्रम असे राबवले। मुलांना जे गरजेच्या वस्तू आहेत, कंपास असेल, दप्तर असेल, वह्या पुस्तकं असतील, अशा पद्धतीने एक सामाजिक कार्य वाढदिवसाच्या निमित्ताने साहेब हे वेळोवेळी करतात आणि त्या शाळेंना काही गरज असेल, काय आर्थिक स्वरूपाची असेल, काय बेंच पाहिजे, काय पाहिजे, अशा स्वरूपात देखील साहेबांनी अनेक ठिकाणी मदत व्यक्तिमत्व आहे। आणि पालिका बलाळेश्वर मंदिर आहे जे अष्टविनायकपैकी आहे, त्याच्यामध्ये साहेब सक्रिय सदस्य आहे। त्याचं पूर्ण साहेबांनी सुरुवातीपासून ते काम साहेबांचे त्या मंदिरावरती झालेलं आहे आणि आजच वाढदिवसानिमित्ताने साहेबांनी तिथे अभिषेक करून साहेब आज आपल्या या ठिकाणी सर्व मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आणि तुरमाळच्या शाळेमध्ये आम्ही गेलो, चांगला कार्यक्रम झाला। तिथे साहेबांच्या हस्ते अनेक विद्यार्थ्यांना दप्तरातले आणि काही ज्या वस्तू आहेत तसंच सोबत काही स्वीट वगैरे साहेबांनी वाटप केलं। ते पहिल्यापासून आहे। साहेबांचे चिरंजीव देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेतात। समाजाच्यासाठी काय करता येईल, आपण समाजाकडून घेतो, समाजाकडून आपण काय 2 पैसे कमवतो, आपल्या इथे कंपनी असेल, CSR फंड वगैरे त्याच्या माध्यमातून काय आपल्याला ॲक्टिव्हिटी करता येतील, हा साहेबांचा नेहमी प्रयत्न असतो। आता त्याच्यामधून प्रयत्न करताना त्यातल्या लहान मुलांसाठी जी मुलं ही देवाघरची फुलं असतात, साहेबांचं वयच आता मला वाटतं साहेब 64 60च्या वरती साहेब आता साहेबांचं वय झालेलं आहे। साहेबांचं सुद्धा म्हणतात की 60 उलटल्यानंतर ही माणसं ही मुलांच्यासारखी होत असतात। तर आता साहेबांना सुद्धा एक तो आनंद मुलांच्यामध्ये मिसळून येण्यासाठी साहेब आज आपल्या इथे आलेले आहेत आणि ज्या तुम्हाला जे वस्तू देतील त्याचा चांगला वापर व्हावा आणि मुलांनी चांगलं भविष्यामध्ये त्यांचं नाव कमवावं, नाव आपलं घडवावं, हेच एक साहेबांची एक इच्छा आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही मुलांनी सगळं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून शाळेचं, शिक्षकांचं आणि सोबत आपल्या आईवडिलांचं नाव देखील मोठं करावं, ही साहेबांची भावना आहे। त्यातून साहेब इथे आज आलेले आहेत, वेळ काढून आलेत। आपण सर्व मुलांच्या वतीने साहेबांचे आभार मानूयात। आणि साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि मुलांना जी मदत करतायत त्यासाठी मी तुमचं मनापासून आभार करतो। धन्यवाद। शासनाच्या शाळेमध्ये आज श्री केदारनाथ मिश्रा साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आले। मी त्यांचे आणि त्यांच्या सहकार्याचे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मी आता आभार प्रदर्शनाकडे येणार आहे। तत्पूर्वी माझी मी आपण साजरी करतो एक सामाजिक गरज या देशाला आहे, त्या खरोखर
एक समाज भावनेतून जर आपण काम केला तर काय होऊ शकतो आणि ह्या चिमुकल्यांच्या ज्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो साहेब तुम्ही आता बघितला असेल. तर खरोखर काही आमचा जो भाग आहे आता नाना आहे तिथं ज्ञानेश्वर आहे हा जो पट्टा आहे आमच्या एकूणचा आता तुमची कंपनी आमच्या बाजूलाच आहे जवळच आहे हा पट्टा अतिशय दुर्गम भागातला आहे. जवळजवळ आपण एक चांगला संदेश काही इकडे बाजूला डेव्हलपमेंट असतील अशा प्रकारचा संदेश असं कार्य केल्याच्या नंतर जाणार आहे. खरोखर साहेब हे जे कार्य असतं सामाजिक कार्य म्हणतो आपण त्याला मराठी शब्द सामाजिक कार्य सोशल हे खरोखर हे देशासाठी एक चांगली भूमिका किंवा चांगला एक आपण हे म्हणू मार्ग म्हणू जेणेकरून सामाजिक कार्य करून या देशात कशी. ओम नमः शिवाय. पौरोहित्य धार्मिक कार्य रुद्र लघुरुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तु शांती ग्रह शांती नक्षत्र शांती वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा. जयखम स्वामी जंगम गुरुजी. फोन नंबर 9270512815 9423382470. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.